गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. ये बस तूही नाश्ता कर. तुम्ही एकटेच? गीता काकी कुठे आहेत? नाही, ती मला नाश्ता देऊन आतमध्ये गेली. आर्यनच्या शाळेतनं काहीतरी फोन येणार होता म्हणून कामासाठी काहीतरी. ओके. काका काही आणू का? चहा करून आणू तुमच्यासाठी? नाही नाही, नको नको, तू बस आराम कर. उगाच तुला काम नाही सांगत मी. काका ॲब्सोल्युटली ओके. प्रेग्नन्सी मध्ये नुसतं बसून राहायचं नसतं, ऍक्टिव्ह राहायचं असतं. आणि कालचा स्वयंपाक फसला त्याच्यामुळे रोज नाही फसणार, घाबरू नका. नाही, तसं काही माझ्या डोक्यातही नव्हतं. एनिवे तू बस. आई कुठे आहेत काका? आई का? नाही म्हणजे त्या किचन मध्ये असतील तर त्यांना जाऊन जरा मदत केली असती ना, म्हणून विचारलं. नाही, बहिणी आत गेली बहुतेक खोलीत. ओके. काका काल घरी कोण आलं होतं? म्हणजे कोणी? डॉक्टर? डॉक्टर फडके, त्यांचं काम होतं माझ्याकडे. ओके. तोच विचार करत होते मी. नाही म्हणजे तुमच्या कामाचं असं कधी कोणी घरी आलं नाही ना? असं काही स्पेशल असं आहे का? नाही, त्यांचं वेगळंच काम होतं माझ्याकडे. हो. काय काम होतं? नाही म्हणजे सहज विचारलं मी. त्यांचा मुलगा माझ्या क्लासमध्ये, त्याला करिअर गायडन्स द्याल का म्हणून विचारला आले होते. हो, आय सी. आणि काय होतं, क्लासमध्ये बोलता येईलच असं नाही ना, म्हणून म्हटलं की घरीच या, आरामात बोलता येईल. येतील, परत येतील 2-3 वेळा. तुझ्या ओळखीच्या आहेत? माझ्या? छे, अजिबात नाही. नाही म्हणजे अचानक अशी अनोळखी व्यक्ती, कधी न बघितलेली अचानक घरात दिसली ना, म्हणून आउट ऑफ क्युरिओसिटी विचारलं, बाकी काही नाही. ओके, चला मी निघतो, आतमध्ये जातो. म्हणजे गीता मला बोलवायला बाहेर यायच्यात मला आज जाऊ देत. चला. काय कामं संपली? संपली संपली. नाश्ता तयार आहे, सगळं आवरलंय. किचन मध्ये मुद्दामच जात नाही. गीता आहे ना? बर, आगे पेपर वाचून काढ सगळा अख्खा. नाही हो, माझं नाही मन लागणार कुठे. एक काम करू, फर्स्ट क्लास पैकी चहा करतो आपल्याकडे. म्हणजे फर्स्ट क्लास नाही, जसं जमेल तसं. नकोय मला. आणि तुम्ही सुद्धा किचन मध्ये नका जाऊ. मी का नको जाऊ? कुणाच्या मनात आपल्याबद्दल काय असेल कोण जाणे. अगं, कोणाच्या मनात काय येईल आपल्याबद्दल? काय बोलतेस? आपल्या मुलावर आरोप केलाय तिने, विसरलात तुम्ही? अगं, सगळी आपलीच माणसं आहेत ना, आपलं कुटुंब आहे. कुणी नसतं आपलं अशा वेळेला. तू ना उगाच काहीतरी बोलू नकोस. हो का? मग बोलूच नका तुम्ही माझ्याशी. हे असंच चालू राहणार आहे का? मी काही मुद्दाम करत नाहीये हो. जे घडतंय ना त्याचा परिणाम आहे हा. दिसतंय तुम्हाला. पण असं किती दिवस चालणार? आपल्याला या सगळ्यातनं काहीतरी मार्ग तर काढला पाहिजे ना. ते मी चहा ठेवत होते सगळ्यांसाठी. वहिनी तुम्ही घ्याल? भाऊजी? मी घेईन, कर माझ्यासाठी. नको. हल्ली तुमचा चहा जास्त होतो, तिला नको सांगा.
हे बरोबर आहे तुझं वागणं. मी तुम्हाला मगाशीच म्हणाले, माझ्या हातात आता काहीही नाहीये आणि जे मला मनापासून वाटते ना तशीच मी वागते. तुझं डोकं शांत होईल याच्यासाठी आपण काय करूया? तू सांगशील ते मी करू. आईने विक्रांतशी बोलायला मनाई केली आहे, त्यामुळे आता आपण फक्त मोनिकाशीच बोलू शकतो. तुला बोलायचं तिच्याशी, आपण जाऊन बोलूया. जे काय तुझ्या मनात आहे ना ते सगळं सगळं विचार तिला. पण एक आहे, तुला हवी तशी उत्तरं जर तिने दिली आणि तुझ्या डोक्यातल्या सगळ्या शंका नाहीशा झाल्या तर हे सगळं कचऱ्यात फेकून द्यायचं. हे जे काय चाललंय ना तुझ्या डोक्यात, काय म्हणतोय मी? आले. आई बाबा या ना, या या, बसा ना बाबा. तिला तुझ्याशी थोडंसं बोलायचं. बाबा मला बोलवलं असतं, मी भेटायला आले असते तुम्हाला. आणि आई तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय? मला तुम्हाला असं बघायला अजिबात आवडत नाही. मी काम करते, या बसा. मी मस्त गरम गरम कॉफी करून आणते तुम्हा दोघांसाठी. हा, गप्पा मारत बसूया आपण. आलेच. तिला बोलल्याशिवाय बरं नाही वाटणार. मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी काय बोलायचंय. मला माहिती आहे तुमच्या मनात आता खूप प्रश्न आहेत. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. खरं सांगू आई, मला ना आता खूप अस्वस्थ वाटतंय. खरं तर प्रेग्नन्सीमध्ये माझी मनस्थिती चांगली असायला हवी, पण गीता काकी गीताचं काय? मला काय वाटतं आई, एवढी मोठी गोष्ट मला तुमच्या सगळ्यांपासून लपवून ठेवायची होती. बाबा मी माझा राग, माझा रुसवा तुमच्यापासून लपवू शकले नाही, मग एवढी मोठी गोष्ट मी कशी लपवेन? मला तुला हेच विचारायचं होतं मोनिका, का नाही सांगितलंस मला? अगं तू सगळ्यात आधी मला सांगायला हवं होतंस. आई तेच मी तुम्हाला सांगतेय. मला तुम्हाला सगळं सांगायचं होतं, पण विक्रांतने मला नाही सांगू दिलं. म्हणून मी काहीच बोलले नाही. खरं सांगू आई, गीता काकी असं करतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांनी चांगलाच दणका दिलाय मला. म्हणजे इतके दिवस हे सगळं मनात साचवून ठेवलं होतं ना, त्यांनी खूप त्रास होत होता मला. मला कोणाला तरी सगळं खरं सांगून टाकायचं होतं. याआधी कधी अशी लपवाछपवी केलीच नाही ना मी. मग हळूहळू गीता काकींची गप्पा मारायला लागले, तेव्हा मला वाटलं की त्या समजून घेतील. मला त्या अगदी मैत्रिणीसारख्या वाटायला लागल्या होत्या. तिकडे चुकलं माझं. गीता काकींसमोर मी मनातलं सगळं बोलले, अगदी विश्वासाने. पण हे सगळं असं नको व्हायला हवं होतं असं मला वाटतं. हो
मी गीता काकींसमोर मन मोकळं केलं ना, म्हणून त्यांना कळलं की लग्नाच्या दिवशी मी प्रेग्नंट होते. पण आई, हे सगळं त्यांनी शांतपणे विश्वासात घेऊन तुम्हाला सांगायला हवं होतं ना. म्हणजे मला वाटतं त्यांनी असं करायला हवं होतं. बघा, मीही हेच म्हणाले ना तुम्हाला. मलाही अगदी असंच वाटलं होतं. असंच वाटणार आई बाबा, कारण तोच मार्ग योग्य होता. खर तर गीता काकींनी असं अचानक आजींना जाऊन भडकवायची काय गरज होती हो? खरं सांगू आई, मला वाटलं होतं विक्रांतवर गीता काकींचा खूप जीव आहे. पण आता मला या बाबतीत खूप शंका वाटते. आई, ह्या सगळ्यामुळे आपल्या घरावर परिणाम झालाय. बाबा, आपल्या घरातलं वातावरण किती डिस्टर्ब झालंय बघा ना. कोणीच कोणाशी नीट बोलत नाहीये. आई, मला ना हे सगळं बघून नाही बरं वाटत आहे. मला खूप त्रास होतोय. मला खूप वाईट वाटतंय हे सगळं बघून. मोनिका, रडू नकोस, तुला अजून त्रास होईल. त्रास होतोच हो, मला सुद्धा होतोय. अगदी प्रत्येक क्षणी होतोय. निर्मला आत्यांना सुद्धा काय वाटत असेल? कमाल करते आई. अगं ना, असं नुसतं डोकं भणभणायला लागलंय आता. काय झालं? मगाचपासून फोनवर बोलते. फोन लावतेय मी, समोरून फोन कोणी उचलतच नाहीये, फक्त मी लावतेय. का बरं? काही प्रॉब्लेम आहे का? असेल. नाही, आता मात्र मला अगदी नक्की वाटते, नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाले, फक्त मला कळत नाहीये. आणि एखादी निगेटिव्ह गोष्ट पुन्हा पुन्हा घडायला लागली ना, मग तो योगायोग वाटत नाही, ठरवून केलेला प्लॅन वाटतो. हायपर होऊ नकोस. माझी काही मदत लागली तर सांग, मी जरूर करेन. हो, सांगेल. पण आता तरी मला माझं जुनं तंत्र वापरावं लागेल. हॅलो. हॅलो, मी मोनिकाची आजी बोलते. हां, बोला. कशा आहात तुम्ही? आहे बरी. आणि घरातले सगळे कसे आहेत? सगळं व्यवस्थित चाललंय ना? हो हो, एकदम व्यवस्थित. एक आदर्श घर कसं असावं ना, तसं आमचं घर आहे. अगदी हसतं खेळतं. वा वा वा, छान वाटलं हा ऐकून. अगदी. मी फोन अशासाठी केलाय हां, बोला. की नवरात्रीला आमच्याकडे घट बसतात ना, तर मोनिकाला पाठवाल का तेव्हा? ती आली की तिला सांगते मी. हा, आणि आणखीन एक निरोप द्यायचा होता. बोला. अहो, सोनार आणि कान टोचलेले बरे असतात. हां. काय आहे, आमच्या मोनिकाला ना नाचण्याची भारी हौस आहे. त्यात आता नवरात्र, तेव्हा तिला जरा सांगा, या वर्षी नाच बीच काहीही चालणार नाही. अहो, आणि आत्ताच तिने पाय मुरगाळून घेतलाय त्यातनं. ते बघते मी. या वेळेला तसं काही होणार नाही. बरं बरं, ठेवते हा. विक्रांत, खरं तर तुम्ही मला उगाच सोडायला येत आहे. नाही, असं काही नाहीये. आणि मोनिका तुमच्या घरीच आहे ना, आजीने तिला बोलावून घेतलेलं.
सो तुला सोडीन आणि तिला घेऊन येईन. मग ठीक आहे. अगं तुला जरा सांगायचं होतं आत्याबद्दल. त्यांबद्दल हम्म. काय? म्हणजे तशी ती चांगली आहे पण काय? काय झालेलं की मी स्टुडंट असताना तिने मला एक प्रोजेक्ट दिलेलं छोटंसं, म्हणजे अभ्यास व्हावा माझा म्हणून. पण मला ते कम्प्लीट करायला थोडासा उशीर झाला वेळेपेक्षा. हो. मग काय, तिने मला ते प्रोजेक्ट 150 वेळा करायला लावलं. 150. काय? हो अगं ओरडतेस काय, शिक्षा म्हणून तिने करायला लावलं मला ते. आणि तुम्ही केलं? म्हणजे 150 वेळा तिने मोजून घेतलं. गॉड, यू सिरियस? हे बघ, मी तुला म्हणून सांगतोय, आत्ताच एकदा डोकं फिरलं ना, शी इज व्हेरी डेंजरस. म्हणजे काहीही शिक्षा करते ती. हो, जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगतोय तुला. नाही, मला नाही पटत. आत्या असं कसं काहीतरी सांगतील? नाही पटत? ठीक आहे, मी तुला दुसरं उदाहरण देतोय. काय? अरे यार, हा काय बोलत होतो मी? उदाहरण देणार होता तुम्ही. हा आत्ताच. अगं नाही, जाऊ दे, तू टेन्शन घेशील उगाच, जाऊ दे, नको. टेन्शन तर मला ऑलरेडी आलंय. सांगा ना प्लीज. नको ग, जाऊ दे. प्लीज सांगा. अगं तिने आठवडाभर बोलणं बंद केलेलं माझ्याशी. काय? हो, म्हणजे बघायची सुद्धा नाही माझ्याकडे. यू सेइंग? डेंजरस आहे ती. निर्मला, हा काय? आईला भेटायला आले? नको जाऊ. का? तेच विचारायला आले मी. मला सगळं नाही सांगता येणार, पण माझं ऐक. त्याचाच कंटाळा आलाय मला मधु काका. काय चाललंय हे? मी कोण आहे मधु काका? तू कोणी परकी आहे का? सांगा ना. का या घराने मला वाळीत टाकायचं ठरवलंय? तसं नाही आहे ग. या घराशी माझं काहीच नातं नाहीये. तसंही नाही आहे ग. असंही नाहीये, तसंही नाहीये मधु काका. मग कसं आहे? कशाचीच उत्तरं कुणाकडेच मिळत नाहीयेत मला. विक्रांतला विचारलं, तोही काही उत्तरं देत नाही. आईला फोन केला, तिनेही फोन उचलला नाही. उलट पक्षी मला फोन परतूनही केला नाही तिने. मधु काका, नक्की काहीतरी घडले. मला असं सतत वाटतंय, पण सगळेजण असं भासवून देतात की काही घडलंच नाहीये म्हणून. निर्मले, तू जरा शांत होशील? नाही होऊ शकत मी शांत. मनात शंका, प्रश्न नाही कोंबून ठेवू शकत मी. हक्काच्या माणसांना मी जर काही प्रश्न विचारू शकत नसेल तर कसली ना ती मधु काका. मला ना फक्त आईला एक प्रश्न विचारायचा आहे, एक मुलगी म्हणून. काका म्हणतेस ना मला, मग तुला सांगतो, आता ही प्रश्न विचारण्याची वेळ नाहीये. म्हणजे घरात काहीतरी घडलंय? होय. ठीक आहे, नाही बोलत मी आईशी. तू सांग मला. नाही, मी नाही सांगू शकत. का? तू आत गेलीस आणि वहिनींशी काही बोललीस तर काहीतरी भयानक घडेल असं मला वाटतंय. म्हणून अधिक सरळ सांगायचं झालं तर आपल्या घराच्या शांततेसाठी, विक्रांतसाठी आणि तुझ्यासाठी मी आजवर निकराला येऊन कधीही बोललेलो नाही. पहिल्यांदाच बोलतोय. माझ्यासाठी? हो, तुझ्यासाठी सुद्धा. आणखीन काही विचारायचं? आता काहीही न बोलता शांतपणे निघून जा. खरं तर हात जोडतोय. पुढे तुझं तूच ठरव.